डॉक्टरजी म्हणाले की तू बेरिंग तपासून दे, म्हणजे पाणी जात नाही आणि त्यामुळे तोटा होतो, तो म्हणजे पीक जाऊ शकतं हातात. पीक जाऊ शकतं हातातलं. तर ते मला म्हणाले की तू बेरिंग तपास आणि हे सगळं काम कर. आम्ही चालू केलं आणि 5 रुपयाला बेरिंग तपासायचं असं ठरवलं. तर माझी एका वर्षातली कमाई होती 1200 रुपये. कारण शेतकऱ्यांना ते परवडत नव्हतं, त्यांना ते सुद्धा नको वाटत होतं एक. आणि दुसरं, ज्या शेतकऱ्यांनी धैर्य करून माझ्याकडनं बेरिंग तपासून घेतली, तर विक्रेते म्हणाले जर तुम्ही त्याच्याकडनं तपासून घेत असाल तर आम्ही तुम्हाला बेरिंगच देत नाही. बर, आता मग मला ते म्हणाले तुम्ही बेरिंग विकता का? तर विक्री करणं हा मला अपमान वाटायचा. बुद्धीचा म्हणजे व्यापारी होणं या अर्थानं की तुम्ही बुद्धीचा वापर करून काहीतरी व्हॅल्यू ॲडिशन करा. केवळ एखादी गोष्ट घ्यायची आणि विकायची आहे ह्यात काही मजा नाही आहे. त्यामुळे मला ते करायचं नव्हतं. मग माझ्याकडे काही साखर कारखान्याचे लोक आले, मी त्यांच्या बेरिंग तपासून द्यायला लागलो. तिथं पुन्हा तेच 90% डुप्लिकेट. मग माझ्यावर दबाव आले, खूप मारायच्या धमक्या आल्या, पण ते काही शक्य नव्हतं काही कारणांमुळे. लातूरमध्ये इतकं सोपं नाही आहे ते. पण मग माझी कामं बंद व्हायला लागली. बर. आणि मी असं ठरवायला लागलो की आता आपल्याला व्यवसाय बंद करून परत कुठेतरी नोकरीला जायचं. तेवढ्यामध्ये 4 डिसेंबर 1984ला भोपाळ गॅस ट्रॅजेडी झाली. बर. भोपाळ गॅस ट्रॅजेडी इथल्या मुलांना माहिती नसेल ते सांगतो. भोपाळमध्ये आपल्या ज्या बॅटरीज आहेत युनियन कार्बाईडच्या, एव्हरेडीच्या, त्याचा कारखाना होता. आणि एका रात्रीतनं तिथून एक वायू गळती झाली, विषारी वायूची गळती झाली, मिथेल आयसोसायनाइट या वायूची गळती झाली आणि एका रात्रीत 5000 लोक मेले. त्यानंतर तुम्हाला सांगतो, त्यानंतर जवळजवळ 10 वर्ष तिथं दररोज 3 मृत्यू होत होते. हे जेव्हा वर्तमानपत्रात वाचलं तेव्हा मी तिकडे गेलो. बर. की इंडस्ट्रियल ॲक्सिडेंट म्हणजे काय, भारतातला मोठा ॲक्सिडेंट. आणि तेव्हा असं वाटत होतं की हे आपल्याला लिहिलं पाहिजे याबद्दल. बर. मी आधी छोटं मोठं लिहित होतो, पण भोपाळ गॅस दुर्घटना याबद्दल आपल्याला लोकांना सगळं समजून सांगितलं पाहिजे, कारण ही कुठेही होऊ शकते. त्यामुळे मी तिकडे गेलो आणि तिकडून आल्यानंतर एक मी व्यावसायिक त्याचा फायदा असा करून घेतला की बघा असा अपघात होऊ शकतो, तुमची यंत्रसामुग्री नीट तपासून घ्या. त्यामुळे साखर कारखान्यातल्या लोकांना पण वाटायला लागलं की ॲक्सिडेंट जर झाला तर आपल्याला खूप त्रास होईल, आणि त्यामुळं मला कामं मिळायला लागली, माझं पोट भरायला लागलं. बर. आणि दुसरीकडे मी हे सगळं लिहायचं चालू मला पर्यावरणापेक्षा दुसरा एक आधी त्याच्या विषय असा भेटला होता की हे जे सगळे लोक गावागावात जाऊन काम करायचे ना, त्यांनी त्यांच्या गावात बदल झाला होता सुरू. म्हणजे एकीकडं अण्णा हजारे होते, बीडजवळ द्वारकादास लोहिया होते, असे भारताभर सगळीकडे ठिकठिकाणी काही लोक होते. हे कुठं काही रचनात्मक काम करायचे, कुठं संघर्षात्मक काम करायचे. या सगळ्यांकडे जाऊन त्याच्याबद्दल आपण लिहिलं पाहिजे, यासाठी की आपल्याला काय करता येईल हे सगळं बघून. म्हणून मी या शोधामध्ये जवळपास देशभर हिंडलो त्या काळात. बर. स्वखर्चाने. म्हणजे मी चंडीप्रसाद भट ज्यांनी चिपको आंदोलन चालू केलं तिकडं मी गेलो होतो. कर्नाटकामध्ये हिरेमठ ज्यांनी हरिहर पॉइली फायबरच्या विरोधात आंदोलन चालू केलं आणि शेतकऱ्यांना सोबत घेतलं, तिथं जाऊन आलो. आणि या सगळ्याबद्दल आधी मराठवाडा, मग महाराष्ट्र टाइम्स याच्यामध्ये मी लिहायला लागलो. त्या काळात मला हे लिहायला लागल्यामुळे पर्यावरण क्षेत्रात भारतात काम करणारे अनिल अग्रवाल यांचा परिचय झाला. बर. आणि मग तो विषय हळूहळू इतका घट्ट बसत गेला माझ्या मनामध्ये की मला असं वाटलं की पर्यावरण या क्षेत्रामध्ये विज्ञान पण आहे, अर्थशास्त्र पण आहे. लोकांना त्याचा त्रास होतोय, लोकांना नुकसान होतंय, त्यांचं जीवन उद्ध्वस्त होतंय. याच्यामध्ये अभ्यास करून आपण लोकांना समजून सांगितलं पाहिजे आणि शक्यतो त्याला कसा रोखता येईल हे पाहिलं पाहिजे. यासाठी मी लिहायला लागलो. बर. आता हा सगळा तुझा प्रवास तू सांगितलास, याच्यामध्ये 2 गोष्टी की एका बाजूनं तू म्हणालास तसं पोटापुरतं पाहून जो आपला ध्यास आणि अभ्यास आहे तो पाहायचा, त्याचा मागोवा घ्यायचा, हा प्रवास सुरू झाला. आता मला तुला प्रश्न असा विचारायचा आहे की पर्यावरण हा तुझा विषय आणि स्वातंत्र्य आणि जबाबदारी हा आजच्या वेदचा विषय. तर पर्यावरणाच्या संदर्भामध्ये हे सूत्र कसं लागू पडतं हे तू आम्हाला सांगू शकशील का? आधी
हा, हे काय? तुम्हाला काही कारखान्याची झलक दाखवतो. इथं ज्यांना कोणाला मॅनेजमेंट किंवा काय इतर काही बघायचं असेल, हे याच्यामध्ये आपल्याला क्रॅक आहे का हे पाहता येतं. या एवढ्या मोठ्या मशीनच्या एवढ्या मोठ्या मशीनमध्ये बरं. आतमध्ये कुठे क्रॅक आहे का पाहता येतं. आणि जर क्रॅक असलेलं खरेदी केलं तर ते आपल्याला कळतं बरं आधी. म्हणजे खराब मटेरियल विकत मुद्दाम का घेतलं जातं ते आपल्याला इथं कळू शकतं. बरं. अपघात कसा होतो बघा. ही एका कारखान्यामध्ये अशी एक बास्केट आहे, गोल फिरते 1500 रोटेशन्स पर मिनिट एवढ्या वेगाने, हा. याला क्रॅक आहे. किंवा सिमेंट फॅक्टरीमध्ये पण अशा रोटेटिंग मशीन्स असतात. हे मायक्रोस्कोपच्या खाली हे क्रॅक्स दिसतात. हे आधी क्रॅक आपण शोधून काढले आणि नंतर मायक्रोस्कोप खाली धरून ते दाखवले मोठे करून. बरं. आता जर समजा ही एक बास्केट चालू असताना अशी वापरली आणि फुटली तर किमान 4 जणांचा जागीच मृत्यू होईल. बरं. इंडस्ट्रियल ऍक्सिडेंट कसे होतात तर हे असे होतात. आणि आपल्याला राजकारणाचं खरं स्वरूप इथं कळतं की आम्हाला चांगलं मटेरियल घ्यायचं नाहीये. हे सहकारी कारखाने असतील, हे खाजगी कारखाने असतील, हे अगदी म्हणजे खाजगी आणि सरकारीमध्ये फार फरक करता येत नाही बरं का. आपल्याला भ्रम असतो खाजगी म्हणजे खूप चांगलं किंवा सरकारी सहकारी, या सगळ्यामध्ये कमीत कमी श्रमामध्ये जास्तीत जास्त पैसा मिळवण्याचं जे चाललेलं आहे त्यामुळे हे असे अपघात होतात. वेगळा अपघात तुम्हाला सांगतो. आता मी फोटो दिसला तर नंतर दाखवेन तुम्हाला. 4 दिवसापूर्वी पणजीमध्ये एक बिल्डिंग पडली, इमारत पडली, 14 जण गेले. तुम्ही कधीही बातम्या जेव्हा ऐकता तेव्हा मुंबई पुणेमध्ये बिल्डिंग पडतात. आणखीन एक वेगळी तुम्हाला हकीकत सांगतो. 26 जानेवारी 2001ला भुजमध्ये भूकंप झाला, 20,000 लोक मेले. पण 350 किलोमीटर अंतरावर अहमदाबादमध्ये 100 बिल्डिंग पडून 200 जण गेले. हे लोक जे मरतात ते भूकंपामुळे नाही, बिल्डिंग वाईट असतात, कन्स्ट्रक्शन वाईट असतं. आणि हे कन्स्ट्रक्शन वाईट हेतू पुरस्सर ठेवलं जातं. कारण त्यांना त्यात पैसा वाचवायचा आहे, नियम धाब्यावर बसवायचे. हे सगळं आपल्याला इथून कळत जातं. त्यानंतर हा एक व्हायब्रेशन अनालिसिसचा भाग आहे. याचं व्हायब्रेशन पण मोजून आपल्याला सांगता येतं की हे कमी करता येतात का. बर. ही मी माझी व्यावसायिक कामं मुद्दाम मला पण हे फार इंटरेस्टिंग आहे. लक्षात घ्या, यामध्ये कोणीही तरुण मंडळी विद्यार्थी लक्ष देत नाहीयेत. हे करिअर म्हणून खूप वेगळं काम आहे. भारतामध्ये खूप कमी इंजिनियर व्हायब्रेशन मध्ये लक्ष देतात. या टर्बाईन आहे, हा वीज निर्मिती करतो. हा छत्तीसगड मधला टर्बाईन आहे. हा का खराब होतोय, याचे व्हायब्रेशन का वाढतात, मला कमी का करता येतील, हे प्रश्न आपल्याला पडले पाहिजेत. म्हणजे मी इथं सगळ्या जमलेल्यांना एक सांगेन की मला जोपर्यंत प्रश्न पडत नाहीत, प्रश्न विचारायची लाज मी सोडत नाही, तोपर्यंत आपली प्रगती चालू होऊ शकत नाही. त्या पतंगाकडे तुम्ही जाऊ शकणार नाही. हा, एक वेगळं चित्र तुम्हाला इथं दाखवायचंय आणि मग मी त्या प्रश्नाकडे जाणार आहे. इसवी सन 64 मधलं हे चित्र आहे. नीरो हे नाव ऐकलंय तुम्ही? नीरो हा राजा, हा सम्राट. इथं कोणी ऐकलंय नाव नीरोचं? मुला मुलींपैकी कोणी नाही माहिती? रोम जळत असताना बासरी वाजवणारा नीरो, असं ऐकलंय? नाही ऐकलं. बर, तिथं खाली साल लिहिलेलं आहे, इसवी सन 64. म्हणजे किती वर्षापूर्वी ते तुम्ही काढून बघा. हा राजा जेव्हा रोम जळत होतं तेव्हा आरामामध्ये बासरी वाजवत होता, अशी ख्याती इतिहासानं त्याची लिहून ठेवलेली आहे. या राजाची आणखीन एक ख्याती आहे जी आपल्याला माहिती नाहीये. त्या राजाला त्या काळामध्ये लोकांना शाही जेवण द्यायला आवडायचं. शाही जेवण झाल्यानंतर गाणं बजावणं हे आवडायचं. पण त्या काळामध्ये एडिसननी काही दिव्याचा शोध लावलेला नव्हता. मग अंधारामध्ये कसं हे साजरं करायचं, तर तो उजेड करण्यासाठी त्यांनी एक युक्ती शोधून काढली होती. ती युक्ती अशी आहे, त्यांनी खांब उभे केले होते. तुम्हाला दिसतात खांब? हे जे खांब आहेत त्या खांबाला खाली गवत लावलंय आणि वर खांबाच्या टोकाला काही व्यक्तींना डांबलेलंय, बांधलेलंय. हो हो हो. आणि खालून ते जाळ लावतायत. जाळ लावल्यानंतर सुक्याबरोबर ओलं जळतं, तसं आधी गवत, खांब आणि नंतर ती व्यक्ती जळून जायची. हो.
व्यक्ती जळायची आणि परिसर उजळायचा. बाकीचे सगळे त्या रांगेमध्ये उभे आहेत, एकानंतर एकाला उभं करून तो माणसं जाळून उजेड करत होता. तर तुम्ही म्हणाल इसवी सन 64चा आजचा काय संबंध आहे? तर हे उदाहरण दिलं पहिल्यांदा पी साईनाथ नावाच्या आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या पत्रकारांनी. द हिंदूचे ते संपादक आहेत. ते असं म्हणतात, दुष्काळामध्ये त्यांना हे चित्र का आठवलं माहितीये? महाराष्ट्रामध्ये दुष्काळात 11,000 शेतकरी आत्महत्या करत होते आणि आपण सगळेजण बघत होतो. आपण निरो जरी नसलो तरी आपण निरोचे पाहुणे आहोत. आपण जेव्हा गरिबांचं जीवन हालाखीचं बघतो आणि गप्प बसतो तेव्हा आपण निरोचे पाहुणे आहोत, हे लक्षात ठेवा. ही जेव्हा टोच आपल्या मनाला लागेल तेव्हा आपण काहीतरी वेगळं करायला लागू. आपल्याला जे स्वातंत्र्य आहे ना, ते स्वातंत्र्य हे काहीतरी सकारात्मक करण्यासाठीच आहे. अमर्याद स्वातंत्र्य ही कल्पनाच अतिशय चुकीची आणि म्हणजे संकल्पना चुकीची आहे. ती अमर्याद स्वातंत्र्य कुठं नसतंच. म्हणजे मर्यादा ओलांडून नदी गेली तर काय होईल? पूर येईल. समुद्र काय होईल? किंवा तुम्ही एखादं पेंटिंग करताय तर तुम्हाला कॅनव्हास सोडून जाता येत नाही. एवढं कशाला? पंडित कुमार गंधर्वांनी काय म्हटलंय माहिती आहे? मी त्यांचा भक्त आहे. मला जे अनेक दैवत आहेत त्यापैकी कुमार गंधर्व आहे. तर कुमार गंधर्व म्हणतात, ज्यांनी संगीतामध्ये जे प्रयोग केले ते आजही आपल्याला थक्क करणार आहेत. संगीतात बंधनात स्वातंत्र्य आहे. म्हणजे रागाचं बंधन आहे. एक भूप राग घेतला तर तो राग भूपच असला पाहिजे. त्यामध्ये सा पासून रे पर्यंत जाण्याचं तुला स्वातंत्र्य आहे. या स्वातंत्र्यातही तुला प्रचंड सर्जनशीलता करता येते. लॉरी बेकरने हे सांगितलं की तुझ्या घराची ज्या भिंती आहेत, या भिंतीमध्ये तू अवकाशाला अर्थ देऊन दाखव. मिनिंगफुल स्पेस फार वेगळी गोष्ट आहे. इथं कोणाला आर्किटेक्ट व्हायचं असेल त्याने विचार करा की आपल्या घरामध्ये असं वाटतं का की काय मस्त जागा आहे, खूप शांतपणे बसता येतं असं वाटतं का आपल्या घरात? विचार करा. पण तेच मी लॉरी बेकरांचे काही घरं सांगतो किंवा हम्पी बदामी, इथं आपल्याला शांत का वाटतं? याला सायलेंट स्पेसेस म्हणतात. त्या निर्माण कराव्या लागतात, पण त्या एका बाउंड्रीमध्ये निर्माण करता येतात. हे आपल्या मनामध्ये आलं पाहिजे की मला माझ्या मर्यादांमध्ये स्वातंत्र्य घ्यायचंय, अमर्याद स्वातंत्र्य नाही. आणि ते बंधन इतर कोणाचं नाही, ते माझंच आहे. ते माझं स्वतःचं असलं पाहिजे. हा पर्यावरणातही अर्थ मला अभिप्रेत आहे. याचं कारण असं, आत्ता जगापुढं जे प्रश्न आहेत ना ते पर्यावरणातनं निर्माण झालेले आहेत. बर. आणि आपल्या पुढचं आव्हान हे दुहेरी आहे. तुकाराम महाराज काय म्हणायचे? रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग. पण त्याच्या पुढच्या ओळी आहेत, अंतर्मन बाह्य जग. तर आतमध्ये माझा मनाशी रोज झगडा व्हायला पाहिजे आणि बाहेर ही परिस्थिती बदलायसाठी. तर आतमध्ये झगडा माझ्या जीवनशैलीचा असला पाहिजे. मी वीज किती जाळतो, मी पाणी किती जाळतो, किती खराब करतो, मी अन्न आणि कचरा किती तयार करतो, मला यामध्ये काही कमी करता येईल का? मित्रमैत्रिणींनो, तुमच्या पुढचं आव्हान हे आहे की तुम्ही उत्तम डिझाईन कराल का उत्तम संशोधन कराल, ज्यानं यात जर बचत करता आली तर तुम्हाला कीर्ती पण मिळेल, पैसा पण मिळेल आणि तुम्ही तुमचं जीवन सार्थकी लावलं असं म्हणता येईल. आणि त्यामध्ये आपल्या राज्याची आणि देशाची प्रगती होणार आहे. यासाठी तुमच्याकडे हे दुहेरी आव्हान आहे. तुम्हाला जग पण बदलायचंय आणि स्वतःला बदलायचंय, नाहीतर आपलं जीवन व्यर्थ आहे असं आपल्याला वाटलं पाहिजे. आणि म्हणजे तू जे आत्ता सांगितलंस की स्वातंत्र्य मला आहे, पण माझं जे स्वातंत्र्य आहे त्याच्यामध्ये मला जे मिळालेले हे सगळे रिसोर्सेस आहेत, पाणी असू दे, वीज असू दे, जंगल असू दे, हे ओरबाडून घेता का म्हणे. म्हणजे मी जेव्हा ओरबाडून घ्यायला जाईन तर तिथे माझं अमर्याद झालं, तर ती मर्यादा माझी मला पाळायची आहे. आणि एवढंच नाही तर माझ्याप्रमाणे इतरांना वागायला शिकवायचं आहे. म्हणजे माझी स्वातंत्र्याची संकल्पना ही इतरांपर्यंत मला नेऊन पोचायची आहे. अशा पद्धतीची दुहेरी जिम्मेदारी आहे. तू पर्यावरण ह्याविषयी बोललास, तर आता थोडं केस स्टडी अशा स्वरूपात बोलता येईल का? म्हणजे पर्यावरणाचा ऱ्हास होतोय ह्याची काही उदाहरणं आणि पर्यावरणाची यशस्वी जपणूक होते याची पण काही उदाहरणं, म्हणजे विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष ते कळेल केस स्टडी मधून. हो, मला काही चित्र दाखवून.
मला हे कळतच नाहीये. वर पुढे आधी जायचं पुढे जायचं हे कोणतं आहे यातलं? मला सुरुवातीला जायचं मग पाठीमागे यायचं. वरती जा वरती. काहीतरी हँग झालाय का तो? खाली या खाली खाली ते रोमच्या चित्रानंतर या. हा रोमच्या चित्रानंतर या. म्हणजे अजून खाली या. हा थांबा. 10 नंबरची स्लाइड द्या माझ्या मते. ती रोमच्या नंतरची आहे. हा बरोबर. हा आता हे मुद्दाम चित्र दाखवलंय हे यासाठी की आपल्या पुढचं जे आव्हान आहे ना पर्यावरणाचा ऱ्हासाचं ते तिहेरी आहे. वायू, द्रव आणि घन हे वायूचं आव्हान आहे. म्हणजे आता जे जगाचं तापमान बदलतंय, हवामान बदलतंय, याला मुख्य कारण आहे जगातलं कार्बन उत्सर्जन वाढणं. आता हे कोणामुळे वाढतंय? तर आपण सगळे सांगतो अमेरिकेमुळे वाढतंय. हे बरोबर आहे. अमेरिकेत किती कार्बन उत्सर्जन होतं हे इथं लिहिलेलं आहे. आता चीन पण पुढे गेलंय. म्हणजे अमेरिकेमध्ये 5424 दशलक्ष टन कार्बन वायूचं उत्पादन होतं आणि माणशी 17.67 टन. आणि भारतामध्ये हेच उत्पादन 1.38 टन आहे माणशी. आणि 1602 हा भारताचा एकूण उत्सर्जन आहे. ओके. आणि जे चीन अमेरिका नंतर भारत आहे. हो म्हणजे चीन गेल्या वर्षी पुढे गेलाय आणि भारत आपण 3 क्रमांकावर आहोत. बर. आता याचं आंतरराष्ट्रीय राजकारण काय मी त्याच्याकडे नंतर जातो. पण आपण कसे दुटप्पी वागतो म्हणजे भारत देश. आपण जगात गेल्यानंतर असं सांगतो की अमेरिकेला शिक्षा केली पाहिजे. पोल्युटर शुड पे. प्रदूषकांनी भरपाई केली पाहिजे कारण अमेरिकेमध्ये प्रदूषण जास्त होतं त्याचा आपल्याला त्रास होतो. पण देशातल्या अमेरिकेचं काय याच्याबद्दल आपण कधी बोलत नाही. देशामध्ये अमेरिका आहे ना एक. याचं कारण असं आहे की प्रदूषण करण्यामध्ये सगळ्यात आघाडीवर कोण आहे? विमान. नंतर काय आहेत? कार आहेत. नंतर काय आहेत? कारखाने आहेत. यांचं प्रदूषण सहन कोणाला करावं लागतं? तर यांचं प्रदूषण गरिबांना सहन करावं लागतं, खेडेगावांना सहन करावं लागतं. सगळ्या जगाला जे सहन करावं लागतं अमेरिकेमुळं ते भारतामध्ये महानगरांमुळे शहरांमुळे करायला लागतं. तर याच्याबद्दल आपण बोलत नाही आहोत. पण इथून पुढे काही वर्षानंतर बदल कसे होत आहेत सांगतो. कदाचित कार्बन टॅक्स येईल 4 ते 5 वर्षामध्ये. दरडोई कार्बन उत्सर्जन तुमचं आहे ना याच्यापेक्षा मर्यादा ओलांडली तर तुम्हाला टॅक्स द्यावा लागेल. बर. तो टॅक्स आपण आता सध्या उत्पन्नावर देतो तो कदाचित कचऱ्यावर द्यावा लागेल. बर. युरोपमध्ये पाण्यावर 2 मीटर असतात. घरामध्ये येणारं स्वच्छ पाणी त्याच्यावरही पैसे द्या आणि घाणेरडं पाणी जे तुम्ही 80% पाणी सोडून देता ते स्वच्छ करायचे म्हणूनही पैसे द्या. तर आपण कदाचित नीट वागू. हा तर हे जे ऱ्हासाचं लक्षण आहे त्याच्याकडे मला यायचं होतं की आपण हे स्वतः काही याचा विचार करणार आहोत का? हे वायूचं झालं. हे वायूचं झालं. त्याच्यात एवढं सोपं नाहीये ते. मला हे मी तुम्हाला सांगितलं प्रदूषण शहरातून होते. हे एक वेगळं उदाहरण तुम्हाला सांगतो. काय पर्यावरण म्हणजे आपल्याला असं वाटतं ना झाडं लावणं वगैरे तेवढं सोपं नाहीये. पर्यावरण हे जगव्यापी आहे आणि त्याला सीमा नाही आहेत. पर्यावरणाला जगाच्या सीमा आहेत, देशाच्या नाही आहेत. बर. हवा, पाणी यांना काही सीमा नाही आहेत. आत्ता जुलैमध्ये आग लागली इंडोनेशियामध्ये. एकीकडे चित्र तुम्हाला दिसतंय त्याचा धूर दिसतोय आणि हे जे खालचं चित्र आहे तोंडावर फडके घेऊन मास्क घेऊन हे सिंगापूर मधलं आहे. म्हणजे आग लागली इंडोनेशियामध्ये, धूर सहन करावा लागला सिंगापूरमध्ये. याचं वेगळं उदाहरण सांगतो. अमेरिकेने बॉम्ब टाकला होता इराकवर. तिथनं तेला विहिरीवर पडला बॉम्ब, धूर निघाला, तो आला नेपाळला आणि नेपाळला काळा पाऊस सहन करावा लागला होता. इराकवरचा बॉम्ब आणि नेपाळला काळा पाऊस सहन करावा लागला होता. पर्यावरण हे असं एवढं व्यापक आहे. आता आणखीन एक हे खास तुमच्यासाठी समजून घ्या की जेव्हा तुम्ही एखाद्या चौकामध्ये उभं राहता आणि वायू जो डिझेलमध्ये रॉकेल, पेट्रोलमध्ये रॉकेल आणि आपण असं थांबतो, आपण फडके गुंडाळतो आणि असं वाटतं की आपल्याला काही जात नाही.
तर हे 2000 साली हे जे अलीकडचं चित्र दिसतंय गलिच्छ हवेतलं, ते दिल्लीतलं चित्र आहे फुफ्फुसाचं, आणि हे नैनितालमधलं चित्र आहे. हे सेंटर फॉर सायन्स अँड एन्व्हायरमेंटनी प्रसिद्ध केलेलं चित्र आहे. बर गलिच्छ हवेमध्ये आपण गेल्यानंतर 1 मिनिट जर उभं राहिलो तर 5 सिगरेटी ओढल्या एवढं आपण आतमध्ये धूर घेत असतो. बर आता तुम्ही असं विचाराल की आमचा काय संबंध, तर यामागे राजकारण आहे. दिल्लीमधल्या मुलांनी 2000 साली हे बघितल्यानंतर 5000 मुलांनी अटल बिहारींना निवेदन दिलं की आम्हाला स्वच्छ हवेचा हक्क आहे का नाही. बर आणि त्यानंतर अनिल अग्रवालनी ते प्रकरण हातात घेतलं, सुप्रीम कोर्टात केस केली, वर्तमानपत्रातनं मोहीम घेतली, आणि दिल्लीतले डिझेल वाहनं बंद झाली आणि गॅसवरची वाहनं सुरू झाली. हे यश मुलांना मिळू शकतं. हे 5000 मुलांनी केलेलं आहे. तुम्हाला हे नक्कीच करता येतं. काय माहितीये का, या पृथ्वी तलावर फक्त 2 जाती अशा आहेत की ज्यांना कोणालाही प्रश्न विचारता येतात. एक विद्यार्थी आणि दुसरा पत्रकार. कोणालाही प्रश्न विचारायला अजिबात लाजायचं नाही. कोणे काळी मराठवाड्यामध्ये विद्यार्थ्यांना आमदार आणि मंत्री घाबरत होते. ते फक्त रस्त्यावर अडून प्रश्न विचारायचे. तुम्ही कधी प्रश्न विचारता का की आम्हाला स्वच्छ पाणी का नाही, आम्ही पैसे देतो, कॉर्पोरेशनचं पाणी आम्हाला स्वच्छ का नाही, आम्हाला ही बाटली घ्यायची नाही, आम्हाला स्वच्छ पाणी का नाही, तुम्ही विचारता का? विचारा. आम्हाला स्वच्छ हवा का नाही, तुम्ही काय करताय, विचारा. इथं प्रदूषण नियंत्रण मंडळ आहे जे प्रदूषण निरीक्षण करत असतं, नियंत्रण काही करत नाही. तुमच्या MIDC मध्ये इतके भयानक कारखाने आहेत, 2-3 महत्वाचे अपघात झालेले आहेत, पण यानंतर कधीही अपघात होऊ शकतात, याबद्दल विचारा. जर आमदारांनी ऐकलं नाही, मंत्र्यांनी ऐकलं नाही, तर राज्यपालांना पोस्ट कार्डवर पत्र लिहा. राज्यपाल दखल घेतात, त्यांना दखल घ्यावी लागते. आणि एक वेगळा या वेदमधनं असा